लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आता ही नैना आहे ना प्रेक्षकांनो, ती खाली पडणारे जिन्यावरनं आणि आता हा सगळा आळ अद्वैतवर येतो की काय अशी शंका आहे प्रेक्षकांनो. म्हणजे अद्वैतने हा कुटाणा केलाय, झालंय काय कसं ते बघत राहा. तर सुरुवातीला आपण बघतोय अद्वैत अंथरुणं पांघरुणं टाकतोय आणि आता झोपायच्या तयारीत असतो आणि कला चुपचाप त्याच्या मागून येऊन त्याच्या बेडवर झोपते. अद्वैत जेव्हा झोपायला लागतो तेव्हा त्याचं लक्ष जातं कलाकडे. तो जोरात किंचाळतो, अय अय तू माझ्या बेडवर काय करतीये, ए उठ, अगं माझ्या बेडवर मला झोपू दे, तू खाली झोप. आता लगेच ही अशी बघायला लागते कला त्याच्याकडे. मग लगेच म्हणतो, अगं आय मीन मला असं म्हणायचंय की तू तुझ्या जागेवर झोप ना, अगं ही माझी जागा आहे ग. नाही म्हणजे तू थकली असशील, तू तुझ्या जागेवर झोप ना, ही माझी जागा आहे ना. मग आता कला म्हणते, अरे हो बरोबर आहे तुझं, मी खूप थकले. अद्वैत म्हणतो, हा मी तेच म्हणतोय तुला, तू खूप थकली आहेस, हवं तर मी गादी टाकून देऊ का. आता कला म्हणते, हो काही हरकत नाहीये, दे बरं गादी टाकून. अद्वैत म्हणतो, काय मी गादी टाकू. कला म्हणते, हो मग काय झालं, तू कधी खोटं बोलतोस का चांदेकर. मग आता अद्वैत म्हणतो की अगं मी जस्ट म्हटलो गादी टाकू का, याचा अर्थ असा की. आता लगेच कला म्हणते, हा याचा अर्थ असाच की तू झोप, मी देतो गादी टाकून, तू आराम कर, हाच अर्थ होतो ना. म्हणजे तू झोप निवांत, तू काळजी करू नकोस, मी गादी टाकतो, असाच अर्थ होतो ना रे हा. तू इतका चांगला वागतोस ना हल्ली चांदेकर माझ्याशी, त्यामुळे मला असं वाटलं की तुझ्या चांगुलपणाचाच हा भाग आहे. अद्वैतकडे आता पर्यायच नाहीये चांगलं वागण्याशिवाय. कलाने त्याची काट जिरवली आहे प्रेक्षकांनो, काय सांगू तुम्हाला. आता अद्वैत त्या कलाच्या गादीकडे असा येतो आणि विचार करतो, कधी कधी मला असं वाटतंय ही मुद्दाम करू लागली आहे, हिच्याशी मी चांगलं वागतोय ना, ही त्याच्यामुळे हे करतीये. नाही नाही नाही, हाच शब्द परफेक्ट आहे हिच्यासाठी, अति आगाऊ कुठली. कला मस्त तोंडावर हात ठेवून झोपी जाते. आता अद्वैत तन करून ती गादी टाकतो बर का कलाची. पण आता पुढे बघा काय होतंय. अद्वैत म्हणतो, घातली तुझी गादी, चल ये खाली झोप तुझ्या जागेवर. आता कला अशी झोपेची डोळे करते आणि म्हणते, काही म्हणालास का तू चांदेकर, अरे माझा डोळा लागलाय रे. अद्वैत म्हणतो, मी तुला म्हणतोय की तू तुझ्या जागेवर येऊन झोप, मी गादी टाकली आहे. कला म्हणते, बरं आता तू झोप खाली. आता अद्वैत चिडतो आणि म्हणतो, काय ए बाई हे असं काही करू नकोस, मला दुसरीकडे कुठे झोप येत नाही. कला त्याला म्हणते, अरे दुसरीकडे कुठे बाबा, तुझीच खोली आहे ना, तुझ्याच खोलीत तुला झोपायला सांगते मी. आता अद्वैत चिडतो तिच्यावर आणि म्हणतो, तू काय डोक्यावर पडली आहेस का ग. आता कला म्हणते, अरे डोक्यावर पडायचं काय त्यात, फक्त मी बेडवर झोपली आहे, तू झोप ना, किती बोलतोय चांदेकर. अद्वैत म्हणतोय, बघ मला असं दुसऱ्याच्या गादीवर नाही झोपतायत, मला आवडत नाही हे सगळं. कला म्हणते, अरे ही दुसरी गादी नाही, तूच विकत आणलेली गादी आहे ती, अरे छान झोप लागते खाली, प्रयत्न तर कर ना. काय झालं, अरे मला असं वाटलं तर बदललेला चांदेकर, चांगला वागणारा चांदेकर मला असा म्हणेल, झोप बाई तू दमली आहेस, मी खालती झोपतो. अद्वैत म्हणतोय, काहीतरी काय बोलतेस तू, तू झोपेत बोलत असशील ना तर जागी हो खरे. कला म्हणते, अरे काय रे चांदेकर, मला असं वाटलं तुझ्यातला चांगला वागणारा चांदेकर मला म्हणेल की झोप कला तू वरती, मी खाली झोप. मग आता कला त्याला गोल गोल फिरवते आणि म्हणते, अरे चांदेकर मला सांग आपण झोपण्यासाठी काय टाकतो. मग आता हा म्हणतो गादी. कला म्हणते, चांदेकर तू किती चांगला वागतोयस, तुझ्यातल्या खऱ्या चांदेकरला पण शोभणार नाही इतकं चांगलं वागतोयस तू. आता अद्वैत म्हणतो, हे बघ ते चांगलं वागणं वगैरे सोडून द्या, मला काही खाली झोप येत नाही बाई, मला माझ्या बेडवरच झोप लागते. आता कला त्याला म्हणते, आपण बेडवर काय टाकतो. अद्वैत म्हणतो, गादी. कला म्हणते, मग खाली काय आहे. अद्वैत म्हणतो, गादी. कला म्हणते, झालं तर मग संपला विषय, मग झोप ना त्यावर. आता अद्वैत म्हणतो, अगं पण तुला सवय ना गादीवर झोपायची, तू स्टोरूम मध्ये राहायची तेव्हा गादी टाकायचीस ना, वरती झोपली तर तुला त्रास होईल, त्यापेक्षा गादीवर झोप ना खाली आरामात. आता कला म्हणते, हो चांदेकर किती काळजीने बोलतोस रे तू माझ्या. कला आता अंथरुणावर उठून बसते आणि अद्वैतला म्हणते, चांदेकर किती काळजी घेतोस तू माझी. अरे काय आहे ना, ते म्हणतात ना वाण नाही पण गुण लागला, म्हणजे गुण नाही पण वाण लागला, ते आता माझ्या बाबतीत ना तसं नाहीये, पण वाण नाही पण गुण लागला असं झालंय रे माझ्या बाबतीत. म्हणजे तुझ्या बरोबर या खोलीत राहून राहून मला पण असं वाटायला लागलंय की मी पण इथे बेडवर आरामात झोपू शकते. शेवटी तुझ्या या चांगल्या वागणुकीमुळे माझा कॉन्फिडन्स वाढला हल्ली बरं का चांदेकर, नाही म्हणजे तुझा पाठिंबा आहे ना मला. अद्वैत म्हणतो, त्याचा इथे काय संबंध आहे, काहीतरीच काय बोलतेस तू. आता कला म्हणते, अरे बघ तुला थँक्यू म्हणायचं तर राहूनच गेलं या सगळ्यामध्ये. आता अद्वैत घाबरतो आणि म्हणतो, काय थँक्यू कशासाठी. कला म्हणते, अरे बघ ना
तू किती छान वागतोयस माझ्यासाठी आजकाल, म्हणजे स्वतः गादीवर झोपतोयस, मला इथे बेडवर झोपू देतोयस. बरं चल, उशीर झालाय आता चांदेकर, गुड नाईट. आता कलाने त्याला त्याच्या शब्दात असं पकडलंय ना प्रेक्षकांनो, मजा आली आहे बघायला. आता कला गुड नाईट म्हणून झोपून घेतो, पण अद्वैत मात्र तन 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 करत असतो. तो विचार करतो, अरे देवा, काय बाई आहे ही, माझ्या गादीवर झोपली आहे खुशाल, थोडे सुद्धा मॅनर्स नाहीये हिला, दुसऱ्याची गादी पळवायची आहे हिला, म्हणजे माझ्या घरात माझ्या खोलीमध्ये ही आता गादीचं राजकारण करणार आहे. आता काही माहिती नाहीये बाबा, ही आता हळूहळू सगळं हिसकवणार आहे माझ्यापासनं. आता दमलोय मी हिच्याशी भांडून भांडून, मी आता काय करू. अद्वैत आता फक्त रडायचाच बाकी आहे प्रेक्षकांनो. आजचा भाग खूप मजेशीर आहे, पुढे पुढे बघत राहा. कलाने अद्वैतची कशी कशी आणि काय काय जिरवली. आता पहाटे पहाटे कला आली आहे खाली किचन मध्ये. अंजूला ती गुड मॉर्निंग म्हणते. अंजू म्हणते, कलाताई मी सगळ्यांची चहा कॉफी केली आहे, तुम्ही फक्त अद्वैत साहेबांच्या चहाचं किंवा ते कॉफीचं बघाल का. कला म्हणते, हो चालेल अंजू. आता ती अंजू चहा नेऊन देते सगळ्यांना. तर आता कला विचार करते, या चांदेकरला कॉफी घ्यायची असते ना, आता याची कॉफी अशी चवदार बनवते की नाही, की याला कायम लक्षात राहील. कला मनाशीच बडबड करत असते, अद्वैत चांदेकर, दुसऱ्यांचे सगळे काम कडू करतोस ना तू, आता कडू काय असतं ना हे दाखवतेस मी तुला. कला हा विचार करते आणि कॉफी तिने एवढी कडू बनवली आहे अद्वैतची की विचारूच नका. ऑलरेडी तो कॉफीमध्ये दूध घेतच नाही, त्यामुळे कलाने कमीत कमी 3-4 चमचे प्लेन कॉफी त्यामध्ये टाकली आहे. त्यामुळे ती कॉफी नक्कीच खूप डार्क आणि खूप स्ट्रॉंग झाली आहे. इकडे अद्वैत पहाटे पहाटे गादीवरून उठतो आणि उठल्या उठल्या तो खूप वैतागलेला असतो. तो विचार करतो, अरे देवा, माझी पाठ अकडली आहे, मला माझ्याच घरात या अशा गादीवर झोपायची वेळ आलेली आहे. या खरेने ना खरंच मला जमिनीवर आणलंय. अद्वैतची कंबर प्रचंड दुखत असते. खरे प्रेक्षकांनो, ज्याला सवय नसते ना त्याची पाठ आकडते गादीवर. तर आता अद्वैत आ ऊ करत करतच उठलाय आता आणि आता बाथरूम मध्ये जातोय आंघोळीला. आंघोळ करून तो बाहेर येतो तेव्हा कला त्याच्यासाठी ती कडू कॉफी तिथेच ठेवून देते. पण आता कलाने तो बाथरूम मधून आल्यावर त्याच्याशी काय संवाद साधलाय ना ते बघत राहा. अद्वैत बाथरूम मधनं आंघोळ करून बाहेर आलाय. आता कलाने ती कॉफी तिथेच ठेवली आहे बरं का. ती अद्वैतची वाट बघत असते. अद्वैत आता बाथरूम मधून बाहेर आल्यानंतर कला त्याच्या जवळ जाते आणि लगेच म्हणते, गुड मॉर्निंग चांदेकर, तुला आवडते ना तशी स्पेशल कॉफी बनवली आहे बघ, कशी वाटते ते सांग हा मला. आता अद्वैत तिच्याकडे थोडं रागरागच बघत असतो आणि त्याची पाठ दुखत असते ना, मग आता तो सारखा पाठीला असं असं करत असतो, म्हणजे दुखते म्हणून. तर आता कला म्हणते, काय सांगू तुला चांदेकर, काल काय छान झोप झाली माझी, बेडवर झोपायचं सुख काही वेगळंच आहे ना, मी तर उगाच खाली झोपत होते इतके दिवस. आता अद्वैत त्याच्या गादीकडे बघून म्हणतो, हो माझ्या बेडवर खरंच खूप छान झोप लागते. कला म्हणते, खरंच चांदेकर, तू स्वतः खाली झोपलास आणि मला गादी दिलीस. इतर कोणी असताना तर मला काही वाटलं नसतं रे, पण चक्क खुद्द चांदेकर माझ्यासाठी एवढं करताय म्हणजे अरे बापरे, खूपच आहे रे हे माझ्यासाठी. अद्वैतला कळतंय ही फिरकी घेतीये त्याची. मग आता मुद्दाम तो मनात विचार करतो, अच्छा ही मला चिथवतीये का, मी सुद्धा काही काल आलेलो नाहीये. कला म्हणते, काय झालं रे चांदेकर, तुला त्रास झाला का खाली झोपल्यामुळे. आता अद्वैत म्हणतो, त्रास छे छे, अजिबात त्रास नाही झाला. अगं उलट मीच म्हणतोय की तू दिवसभर काम करत असतेस ना, म्हणून मग तू म्हणजे आपल्या बेडवरच झोपत जा, हं तुला आराम होत जाईल. मग आता कला मनात विचार करते, किती खोटारडा आहे हा, थांब आता दाखवते तुला मी इंगा. पण आता कला मनात असं बोलते पण तोंडावर बघा कशी गोड बोलते. थँक्यू सो मच हं चांदेकर, या घरामध्ये तू किती विचार करतोस रे माझा, मला फार बरं वाटतंय. आणि तू बरोबर बोलतोयस, रात्री जर व्यवस्थित झोप झाली, आराम झाला तरच दिवस चांगला जातो. थँक्यू सो मच. अद्वैत कलाला म्हणतो, अगं थँक्यू काय त्यामध्ये, अगं तुला कधी काहीही लागलं ना तर मला नक्की सांग. आता कला म्हणते, खरंच आता मला असं वाटतंय की मी आज सुद्धा याच बेडवर झोपावं, काय छान झोप लागते तुला सांगू चांदेकर. आता लगेच हा म्हणतो, नाही नाही आज कशाला झोपायचं, नाही नाही तू खाली झोप तुझ्या गादीवर. आता कला म्हणते, अरे तूच तर आग्रह करतोयस ना मला गादीवर झोपण्यासाठी. आता लगेच अद्वैत म्हणतो, मी कधी आग्रह केला तुला. कला म्हणते, अरे आत्ताच म्हणालास ना की तुला आराम मिळेल, तू गादीवर झोप. मग आता लगेच अद्वैत त्याची वाक्य बदलवतो आणि म्हणतो, हो म्हटलो मी, पण काय आहे ना असं खाली झोपायची सवय नाहीये मला, खाली झोपलो मी त्यामुळे बॅक पेन सुरू झालाय मला, माझे मसल स्ट्रेस झालेत जरा, रोज जर मी असं झोपलो तर काय होईल ना माझं. मग आता कला म्हणते, सवय
सवय सुरू होईल ना तुला. म्हणजे एखाद्या माणसाला किती वाटलं ना तो मालक आहे, तो जग जिंकू शकतो, शेवटी तो सवयीचा गुलामच असतो. अरे चांदेकर, आणि मी तुला नाही म्हणते हे सगळं काय आहे ना. असू द्या, मग आता मी आवरून घेते आणि मी आलेच. आता आपण बघू नंतर काय करायचंय ते. कला आता अशी वळते पाठमोरी जाण्यासाठी आणि आता अद्वैत असं तिच्या मागून तिला मारायची ऍक्शन करतोय. मग आता कला पुन्हा त्याच्याकडे वळून म्हणते, अरे चांदेकर, कॉफी मात्र नक्की पी, कशी झाली ते सांग मला. अद्वैत तिला ठीक आहे असं म्हणतो आणि आता कला निघून जाते खाली. कला गरजेपेक्षा जास्ती गोडगोड बोलतीये त्याच्याशी. प्रेक्षकांनो, मजा आली आजचा भाग बघायला. मला तुम्हाला आवडत असेल आजचा भाग तर नक्की लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका. आणि जे प्रेक्षक नवीन आहेत माझ्या चॅनलवर किंवा ज्यांनी अजून सबस्क्राईब नसेल केले चॅनलला, त्यांनी नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि माझे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. तर आता अद्वैतने ती कलाने दिलेली कॉफी घेतली हातामध्ये, पण तो मनात विचार करत असतो, मुद्दाम करते खरे हे सगळं, मला काय कळत नाहीये का. त्याने ते कॉफीचा एक सिप पिलाय आणि मग त्याच्या लक्षात येतं की ती कॉफी किती कडू आहे. तो तिथल्या तिथे ते थुंकून टाकतो आणि म्हणतो, शे, हे कॉफी एक डांबर आहे. आणि मग अद्वैतला कळतं की ही 3-4 वेळेला मला सांगून गेली कॉफी पी, पण हे कॉफी एक डांबर, हे सगळं मुद्दाम करते खरे, मला सगळं कळतंय. बिचारा अद्वैत, त्याच्या हातात काही नाहीये काही करण्या वाचून, म्हणजे चुपचाप ऐकल्या वाचून. तर आता पुढचा सीन त्यांनी दाखवलाय नैना आणि राहुलचा. ही नैना गाणे म्हणत म्हणत त्या आरशामध्ये बघत असते आणि काहीतरी मेकअप करते. ती तिचे कानातले वगैरे एक एक वस्तू घालून बघते. काहीतरी ऑर्डर केलंय तिने ऑनलाईन. तर आता हा राहुल हे सगळं बघून खूप संताप करत असतो आणि मनातल्या मनात तो विचार करत असतो, ही बाई डोक्यावर बसलीये माझ्या, किती बेकार आहे ही बाई. या बाईला पैसे कसे वापरायचे ते कळतच नाही आणि सतत हावरटासारखी शॉपिंग करते. ही बाई माझ्या वाटेला का आली. हिचं आणि त्या अद्वैतचं लग्न झालं असतं ना तर बरं झालं असतं, लोकांनी आपोआप कमेंट्स केल्या असत्या हिच्याबद्दल. असो, आता हा अद्वैत तिला म्हणतो, राहुल तिला म्हणतो, काय ग नैना, हे कसले फालतू प्रोडक्ट्स मागून ठेवलेत सगळे. तुला वाटतं ना की तू पैसे कमवत नाहीस, मग उद्यापासून ही ऑनलाईन शॉपिंग बंद करायची, कळलं ना तुला. आता ही नैना चिडते आणि म्हणते, असं का बोलतोयस रे तू. आता हा राहुल म्हणतो, एनिवे, मला तुला काही बोलायचंच नाहीये, मी रात्री पार्टीला चाललोय, तुझं तोंड बंद ठेवायचं. जास्ती जर बोललीस ना तर तुला या घराच्या बाहेर काढण्यासाठी मी मागे पुढे पाहणार नाहीये. हा राहुल आता तिथून निघून जातो प्रेक्षकांनो. तेव्हा नैना तो निघून गेल्यावरती तिचं ते तिनं खोटं पोट लावलंय ना, ते पोटातलं सगळं साडी आणि काय काय वस्तू आहेत ना त्या फेकून देते त्या दिवाणवर आणि विचार करते, हुश, आता कुठे जरा बरं वाटतंय मला. केव्हाचा घाम होत होता. आता या नैनाने काय केलंय ते फेकून दिलंय प्रेक्षकांनो आणि नेमकी ती आता ते घालायचंच विसरली आहे. पण आता पुढे बघा काय होतं. तिने ते फेकून दिलंय तिथे आणि आता आंघोळीला गेली आहे तिचे कपडे लत्ते घेऊन आणि ते सगळं तिथेच राहिलंय. आता आंघोळ केल्यानंतर ती बाहेर येते आणि आता बाहेर आल्यानंतर तिने सगळं पुन्हा तिचं आवरलंय आणि तेवढ्यात तिच्या एका मैत्रिणीचा कॉल आलाय तिला. ती नैना तिच्याशी बोलते फोनवर, काय सांगतेस, नवीन कलेक्शन आलंय आणि मी येणार नाही असं होईल का. मी पोहोचते बघ तिथे, लगेचच पोहोचते मी तुझ्या बुटीकला. अगं बाहेरच पडते घराच्या, आलेच चल बाय. आता नैना ते पोट न लावताच तिथून निघून जातीये प्रेक्षकांनो. पण आता बघा ही जे काय करते ना त्यामुळे हिला सगळं हे महागात पडणार आहे, पण कदाचित तिच्या फायद्याचं सुद्धा असू शकतं. पण आता बघा पुढे काय झालंय. आता इथे त्यांनी कला अद्वैतचा सीन दाखवलाय आणि ती नैना ते फडकं तिथेच विसरली आहे असं त्यांनी दाखवलंय. आता कला आणि अद्वैत खाली किचन मध्ये. अद्वैत तनतन करत येतो आणि कलाला कॉफी बद्दल जाब विचारतो, काय ग खरे हे काय आहे. आता कला म्हणते कॉफी. आता अद्वैत म्हणतो, ही अशी तू मुद्दाम केलंस ना खरे हे सगळं. कला म्हणते, अरेच्या, शांभवीला फोन लावायचा तर राहूनच गेला. आता बघा प्रेक्षकांनो, म्हण आहे ना, लेकी बोले सुने लागे, तसं कलाने आता केलंय अद्वैतला. आता ही कला फोन लावते आणि म्हणते, शांभवी बोल, काय म्हणतेस. आता अद्वैत चिडतो आणि विचार करतो, अरे मी हिला प्रश्न विचारत होतो आणि हिने मला उत्तर न देता फोनवर बोलायला सुरुवात पण केली. ही मुद्दाम करते. आता कला बघा तिच्या मैत्रिणीशी कशी बोलते, काय सांगतेस शांभवी, अगं तुझ्याशी असं वागतो तुझा नवरा, अगो किती नाटक करतोय तो, पण तो तुझ्याशी असं खोटं वागूच कसं शकतो. त्याला काय वाटलं तो असा नाटकी आहे आणि तो तुला घोळात घेईल. नाही, तू त्याला सांग की तुझं जे नाटक आहे ना त्याचे परिणाम वाईट होतील. ते माणूस कितीही गोरा गोमटा असला, चांगला दिसत असला तरी मनात खोट असेल ना तर त्याचा काही उपयोग नाहीये बाई, काही अर्थ नसतो कशाला. आता कला अद्वैतकडे बघून बोलते सगळं आणि अद्वैत पण तिचं बोलणं निरखून ऐकतोय. कला म्हणते, अगं ज्याच्यासोबत आयुष्य काढायचंय त्यानं फसवणूक केली म्हणजे, अरे असं कसं, नाही
तू अजिबात काळजी करू नको, मी आहे ना तुझ्या सोबत. आपली बाजू स्ट्रॉंग असेल ना तर कोणाचं काही ऐकून घ्यायचं नाही बरं का अगं. आणि कोणी काही जरी बोललं ना तरी नको टेन्शन घेऊ तूच, आणि मी आहे ना तुझ्या सोबत. अगं नवरा जर स्वतःला शहाणा समजत असेल ना तर त्याला चांगली अद्दल घडवायची. मी असते ना तुझ्या जागी तर नवऱ्याच्या झिंजा उपटल्या असता. आता ही कला फोनवर बोलत बोलत तिचं काम पण करते आता मुद्दाम, आणि अद्वैत तिचं बोलणं निरखून ऐकत असतो. कला म्हणते, अगं जाऊ दे शांभवी, रडतेस कशाला, मी आहे ना तुझ्या सोबत, काही होणार नाहीये तुला, तू बोल बोल, तुझ्या नवऱ्याला बिंदास्त बोल. आता कला म्हणत असते पुढे, अगं खोटं वागणं काय, बघ जो खोटं वागतो ना तो संपला म्हणून समज. आता ही त्या शांभवी म्हणून मैत्रिणीशी बोलायला लागते. पुढे म्हणते, संपला, कळलं ना तुला शांभवी. अद्वैत मनात विचार करत असतो, हिला जर कळलं मी खोटं वागतोय तर ही कच्चं खाईल मला, बापरे. आता कला ते तुरीची डाळ अशी डब्यात काढता काढता असं असं करत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो, मला बोलवलंस का तू खरे. आता ही कला म्हणते, नाही तुला नाही बोलवलं मी. आणि आता तिच्या मैत्रिणीला म्हणते, अगो हो आहे माझा नवरा सोबत, तो माझी खूप काळजी घेतो, तो सुद्धा ह्याच विचाराचा आहे बरं. तुला कधी काही वाटलं ना तर तू फोन कर आम्हाला, आम्ही दोघं जण येऊ तिथे. आणि म्हणजे काय, अगं त्याला सुद्धा खोटेपणाची अत्यंत चीड आहे बरं का, खोटं बोलणाऱ्यांची आणि खोटं वागणाऱ्यांची सुद्धा. मुख्य म्हणजे त्याच्यासारखा एवढा समजूतदार, सगळ्यांशी मनमिळाऊपणे वागणारा मुलगा कधीच सापडला नसता बघ मला. काय सांगू तुला शांभवी. बरं चल ठेवते हा फोन, बाय. आता या कलाने मुद्दाम हे या अद्वैतला कळावं म्हणून फोनवर बोलतीये ही, पण आता तिने फोन ठेवून दिलाय. अद्वैत चिडतो आणि म्हणतो, कोणाशी बोलत होतीस तू, मला सांगता नाही आलं का तुला, कोण होता, कशासाठी होता फोन तुला. मग आता लगेच ही कला म्हणते, अरे सॉरी रे चांदेकर, काय ना माझी मैत्रीण आहे ना, तिचा नवरा ना तिच्या बाजूने उभा नाहीये आणि मला तर तिच्या बाजूने उभं राहावंच लागेल ना, काय करतो. मग आता अद्वैत म्हणतो, अगं छे, तिची पण चूक असू शकते ना, पण आता तू न त्या नवरा बायकोच्या मध्ये न पडलेलीच बरं. अगं शहाण्या माणसाने सांगितलंय नवरा बायकोच्या भांडणात पडू नये, चूक तिची पण असू शकते ना. आता ती कला म्हणते, छे शांभवी चुकणं शक्यच नाही, आणि तिची चूक असेल तर तिच्या नवऱ्याने तशी तिला सांगावी ना, म्हणजे असं मला वाटतंय. तर आता बघूयात काय होतंय ते. म्हणजे मला वाटतंय की ती बोलेल आणि होईल त्यांच्या दोघांमध्ये चर्चा. पण आता मात्र या नवऱ्याचा म्हणजे सगळा मनमानी कारभार आहे. त्याला वाटतं की तो शहाणा आणि बाकी सगळे वेडे, असंच वाटतं ना तुला. आता अद्वैत म्हणतो, मला मला असं का बोललीस तू आता. आता कला म्हणते, तुला तुला कशाला बोलू मी, छे छे, अरे चुकून तोंडात आलं असेल ते माझ्या, पण बघ ना एखाद्याने फसवलेलं तुला पटतं का. आता अद्वैत म्हणतो, नाही नाही अजिबात पटतच नाही मला. आणि ऐक ना तुला काय सांगतोय मी, तू विषय ताणू नकोस ग. आता कला म्हणते, ताणतेस काय, अरे अशा लोकांना धोपटलंच पाहिजे अद्वैत, नाही म्हणजे माझ्या हातात असतं ना तर झाडूने 4-5 फटके दिले असते मी याला. अद्वैत आता इमॅजिन करायला लागलाय की कला कशी मारते त्याला, आणि आता खोटं वागतोस माझ्याशी, खोटं वागतो असं करून कला त्याला मारत असते असं तो इमॅजिन करतोय. आणि आता चांदेकर, नाही 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 मारू नको मारू नको असं म्हणत असतो तिला. हे सगळं तो स्वप्नामध्ये इमॅजिन करतोय. आता मात्र अद्वैतला काही कळे ना काय करावं. हिने खरंच जर मारलं तर, आणि हिला कळलं तर की मी हिच्याशी खोटं वागतोय तर. आता कला त्याला म्हणते, काय रे चांदेकर, काय झालं, कसला एवढा विचार करतोयस. तेव्हा अद्वैत म्हणतो, नाही नाही कशाचाच विचार नाही करत. बायकोची केवढी दहशत आहे बिचाऱ्याला प्रेक्षकांनो. छान दाखवलाय आजचा भाग त्यांनी. तर आता पुढे आपण बघतोय कला कसला तरी डब्बा घ्यायला म्हणून वर चढते आणि खाली तिचा स्टूल सरकतो आणि मग ती पडायला येते आणि एकदम अद्वैत तिला असा पकडतो आणि दोघेही जण एकमेकांकडे बघायला लागतात. पण नेमकी आता इथे सरोज नाही येतात, रजनी मॅडम आल्यात. रजनी मॅडम असं करतात आणि मग आता या दोघांची तंद्री तुटते. अद्वैत कलाकडे बघतच राहतो. आता रजनीताई येतात आणि असं करतात. मग लगेच अद्वैत फोनवर बोलायचं नाटक करून तिथून निघून जातो. तर आता अद्वैत तिथून निघून जातो आणि मग बघा प्रेक्षकांनो, आता या रजनीताई कलाला म्हणतात, हे बघ कला, मला कळलंय, म्हणजे तशी मला कल्पना आहे की काल तुमच्या दोघा नवरा बायकोमध्ये काहीतरी बिनसलंय. काय बिनसलंय काय नाही ते मला काही कळलं नाहीये, पण हे बघ कला, नवरा बायकोचे भांडणं होतच असतात. बरं झालं तुमच्या दोघांमधली भांडणं मिटली,
नवरा बायकोचे वाद जास्ती काळ राहत नसतात. आता कला काहीच बोलत नाही, फक्त चुप्प बसते आणि मग कला मनातल्या मनात विचार करते, रजनी मॅडम तुम्हाला वाटतंय ना तसं सगळं सोपं नाहीये, वरचेवर दिसतंय सगळं पण महा कठीण आहे सगळं आतमधनं. आणि हा भाग त्यांनी इथेच संपवलाय. आता प्रेक्षकांनो पुढच्या भागात आपण बघतोय हा अद्वैत म्हणजे त्याने एक प्लॅन केलाय, कलाने त्याला कडू कॉफी दिली आहे ना म्हणून तो आता मनाशीच बडबडत असतो, आता खरेला कळेल मला कडू कॉफी देते काय, बघ आता कसा गेम तुझ्यावर कसा पलटवलाय मी. आता खरेची आई खरेला बरोबर ओरडणार. अद्वैतने तिच्या आईकडे चहाडी केली असावी कलाची, पण आता ही नैना वरून खाली गडबड गडबड येत असते तेव्हा तिचा पायरीवरनं पाय निसटतो आणि ती धड 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 खाली येते आणि हे सगळेजण तिथे चहा पित असतात. काय वाटतं प्रेक्षकांनो तुम्हाला, ही नैना नाटक करेल का मूल दगावल्याचं? बघूयात येणाऱ्या काही भागांमध्ये. पण प्लीज प्रेक्षकांनो लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.